फिर्यादीनामे हर्षवर्धन भूषण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे जे 5 आरोपी आहेत, या 5 आरोपींनी नवले पूल परिसरामध्ये दरोड्याचा प्रयत्न फिर्यादीच्या बाबतीत केलेला होता आणि फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे बरे पोलीस स्टेशनचे ते करीत आहेत. यामध्ये एकूण 9 आरोपी पुण्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 4 आरोपी अटक आहेत आणि इतर 5 आरोपींबाबत तपास सध्या सुरू आहे. नेमका प्लॅन कसा होता, एक्झिक्यूट केलं त्यांनी आणि मास्टर माइंड कोण? याच्यामध्ये गणेश कदम, अमेय कारले, विक्रम चाकणकर, अभिजित गाडे आणि दाऊद नदाब या 5 आरोपींनी फिर्यादीला ब्रह्मा हॉटेल सिंहगड रोड इथं बोलवलेलं होतं आणि तिथून बँकेत भरणा करण्याच्या आमिषानं त्यांना हायवेला नेलं. विक्रम चाकणकर ही गाडी चालवत होता आणि तिथे इतर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून याच्यामध्ये 2 पोलीस अंमलदार गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि 1 आरोपी जो 4 नंबरचा आरोपी अटक आहे हा स्वतः पत्रकार असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले. यांना शोधण्यासाठी काही पथके तयार केले? सध्या 4 आरोपी अटक आहेत. त्यातले जे आरोपी क्रमांक 4 आहेत त्यांची आज पोलीस कोठडी संपत आहेत. आणखी पोलीस कोठडी मागण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये तपासी अधिकारी रवाना झालेले. इतर आरोपींबाबत तपास चालू आहे. तर हे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती काही यादी गुन्हे दाखल आहेत? याच्यामध्ये विक्रम चाकणकर, गणेश कदम यांचं जुनं क्राईम रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये चाकणकर यांच्यावर फसवणुकीचा आणि गणेश कदम यांच्यावर काही बॉडी ऑफेन्स दाखल आहेत. सर, पोलीस चौकीत पैसे उधळले अशी एक माहिती समोर आली. नेमकं काय झालं, तो काय प्रकार आहे? त्या बाबतीत सविस्तर अहवाल पुणे ग्रामीण माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून आम्ही मागवलेला आहे आणि सदरचा अहवाल प्राप्त होताच त्याबद्दल भाष्य करणं उचित राहील. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर.